हरि जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय राम हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि हरि जय राम जय राम हरि जय राम हरि जय राम जय जय राम हरि जय राम हरि जय राम हरि जय राम रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने पाहता लोचने रूप 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 पाहता लोचने पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता रूप झाले हो साधने सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बनवा तो हा विठ्ठल बनवा तो हा विठ्ठल बनवा सुख झाले हो साधने सुख झाले हो साधने तो हा तो तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा
विठ्ठल बरमा वा विठ्ठल बरमा विठ्ठल बरमा माधव बरमा जोडी विठ्ठली विठ्ठली आवडे दोहार विठ्ठल माधव वा महाराज विठ्ठल सर्व सुखाचे आगर 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 बापर कुमा देवी वरा बापर कुमा देवी वरा तुहा विठ्ठल बरमा तुहा विठ्ठल बरमा तुहा विठ्ठल बरमा तुहा विठ्ठल बरमा तुहा माधव बरमा तुहा माधव बरमा तुहा विठ्ठल बरमा तुहा माधव बरमा तुहा विठ्ठल बरमा जय राम हरि जय राम हरि हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम राम कृष्ण हरे जय राम जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय राम
याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी होता अट्टहास तिचा गोड भावा गोड भावा गोड भावा याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भामा आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो दर्या धावा तृष्णेजिया कवतुक वाटे झालिया वेचात कवतुक वाटे झालिया वेचात नाममंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा कलिया धावा तृष्णेजिया का म्हणे मुक्ती परी नेले नोवरे का म्हणे मुक्ती परी नेले नोवरे आता दिवस चारी खेडे मेले आता निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा निश्चिंतीने पावलो विसावा जय 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 टाळी वाजवा सगळ्यांनी टाळी वाजवा टाळी याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी केला होता अट्टहास याजसाठी
यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिसा गोड भावा, शेवटचा दिसा गोड भावा, आता निशंती बाबलो विसावा, आता निशंतीने बाबलो विसावा. शेवटचा दिसा वा गोड भावा, शेवटचा दिसा गोड भावा, आता निश्चिंती बाबलो विसावा, आता निश्चिंती बाबलो यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, वा यासाठी केला होता अट्टहास. शेवटीचा दिसा गोड भावा, शेवटीचा दिस गोड भावा, आता निशंतीने बाबलो विसावा, आता निशंतीने बाबलो विसावा. शेवटचा दिसा गोड भावा, गोड भावा, गोड भावा, शेवटचा दिस, शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा 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 दिस, शेवटचा शेवटचा दिस गोड भावा, शेवटचा 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 वा शेवटचा दिस गोड भावा, आता निश्चिंतीने बाबलो विसावा, आता निश्चिंतीने बाबलो विसावा. तलिया धावा तृष्णेची तृष्णेची वाह. कुंटलिया धावा तृष्णेची
कुंडलिया धावा 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 कुंडलिया धावा दृष्टिया कुंडलिया धावा कुंडलिया धावा कुंडलिया 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 धावा दृष्टिया कुंडलिया धावा कुंडलिया धा कुंडलिया धा कुंडलिया कुंडलिया विठ्ठल 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 टाळी वाजवा सगळ्यांनी टाळी वाजवा विठ्ठल विठ्ठल सगळ्यांनी भजन करा मायबाप भजन करा सगळ्यांनी भजन विठाला विठाल बोल आवाज विठाला 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 विठ्ठला 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 विठाला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय गुरु श्री तुकाराम महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सम्राट गजानन महाराज भगवान रामकृष्ण मौनी
बाबा की जय विठ्ठल शिवाजी महाराज की जय विठ्ठला विठ्ठला केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भाव आता निशिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची कवतुक वाटे झाले या बेचाचे नाव मंगळाचे तेने गुणे आता निशिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती परिनेली नो वारी आता दिवसाचारी खेडी मेडी आता निशिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवता सगळ्यांनी विठ्ठल विठ्ठल टाळी वाजवा टाळी सगळ्यांनी टाळी वाजवा भजन करा विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज गुरु श्री संत तुकाराम महाराज भगवान रामकृष्ण मौनी बाबा छत्रपती शिवाजी महाराज दादा विठ्ठला याचा आवाज कमी करा भैया, आवाज कमी. याचसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड भावा आता निशिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची महायोग पीठे तठे भीमरथम वरम पुंडरिकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम. पांडुरंगा गुरु प्रथम नमन. दुसरे चरण संतांच्या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुकाराज यांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता. गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं गौरी शङ्करदयामूर्तिं भास्करं वन्दे पुनः पुनः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती
नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास राधा राधा कहत ही सब व्याधा मिट जाय वाह जन्म जन्म क्या पदा राधा नाम सुनाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः सती रंभा जयाची माता से हो आकारा मना मे पिता वसी भू शिरसोली गावी अवतार धरिला नमस्कार माझा मौनी प्रभूला विठ्ठला 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 याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आत्ता निशीन तिने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची गायन करीन त्यावेळेस विकू द्या आणि ज्यावेळेस बोलीन त्यावेळेस झिरो करा साऊंड सिस्टीम अतिशय सुंदर आहे मायबापांना एकदा यांच्याकरता जोरदार टाळ्या वाजवा कारण महाराष्ट्रात आज आमची ही जी कीर्तनकार लोक प्रख्यात होत आहेत गाजत आहेत त्यांच्या पाठीमागे गुरुचा आशीर्वाद तर आहेच पण सगळ्यात जास्त कृपा जर कोणाची असेल तर साऊंड सिस्टीमवाल्याची आहे का नाही म्हणून अतिशय सुंदर साऊंड आहे विकू कमी करा थोडा आवाज द्या गेनवर हात ठेवा म्हणजे काम लक्षात येईल तुमच्या याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची उपस्थित प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी निरूपणा करता निवडलेला अभंग वैराग्याचे मूर्तिमंत संत श्रीमंत देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरू श्री तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे खरं तर या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज शेवटचा गोड कसा झाला हे समाजाला सांगतायत विठाला विठाला सेवेला प्रारंभ करण्याअगोदर अल्पसा परिहार तो असा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ज्या पांडुरंगाच्या गुरुकृपेच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी कीर्तन प्रवचन आदी करून कथा समाजाच्या समोर संबोधन करत असतो प्रबोधन करत असतो त्या श्रीगुरूंच्या चरणावर आपण नतमस्तक झालं पाहिजे मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ज्या श्रीगुरू गजानन महाराजांच्या गजानन महाराज संस्थान शेगाव वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून श्रींचा आशीर्वाद संपूर्ण महाराष्ट्रभर आम्हाला प्रसाद म्हणून लाभतोय त्या गजानन महाराजांचं एकदा मोठ्या प्रेमाने सगळ्यांनी भजन करायचं गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते म्हणून लावा अंगारा म्हणून लावा अंगारा सामर्थ्याने 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 गजाननाच्या संकट गाई मागारा गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते पदतीर्थाचे पाषण करिता गजानना माया बापा माया बापा माया बापा पदतीर्थाचे प्राशन करिता मुखी झळकले आसू माया माऊली गजाननाने क्षणात घुसले आसू हे गावीच्या चला जाऊया
गण गणात भोले गण गणात भोले गण गणात भोले वा. या टाळकरी गायक वादक मंडळी करता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कीर्तन होत राहीन. कीर्तन काही आमच्या तुमच्यासाठी नवीन विषय नाही. सर्वप्रथम या मंडळींना आपण अतिशय खुश केलं पाहिजे, कारण यांच्या धुरावर आपलं सगळं चालतं आहे. म्हणून ज्या श्री गुरु गजानन महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आपण या ठिकाणी मला बोलवलं आहे, श्री गजानन महाराजांच्या कृपा आशीर्वादानेच मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर कार्यक्रमाचं प्रयोजन, नियोजन आणि आयोजन मला असं वाटते 1 महिन्यापासून या कार्यक्रमाची रूपरेषा आखण्यात आली होती. आणि ज्यांच्या अत्यंत प्रेमापोटी या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं, गोड स्वभावाचं, गोड व्यक्तिमत्व, मराठवाडा भूषण, विनोदमूर्ती आमचे मार्तंड महाराज, आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मला या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं, ज्यांच्या घरचा हा कार्यक्रम आहे, कैलासवासी स्वानंद सुखाला प्राप्त झालेले श्री हरिभक्तिपरायण वैकुंठवासी परशुराम महाराज यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, अर्थात वर्षश्राद्धाच्या कीर्तनाच्या निमित्ताने येण्यासाठी हा योग आला. कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित मंडळी आहे, त्यांचे सुपुत्र आदरणीय सुरेशदादा हे 1 महिन्यापासून सातत्याने मला फोन करतात. पाठीमागे कीर्तनाची तारीख नियोजित ठरली होती, पण काही विघ्न आल्यामुळे ती तारीख आजची आली. म्हणून आज सर्व मायबापांच्या चरणावर कीर्तन पुष्प समर्पण करण्यासाठी जो अभंग या ठिकाणी निवडला, घुमघुम नका करू देऊ, तुमच्या माईक बंद करत जा, एकदम विक्षेप नको अजिबात, एकदम शांत असलं पाहिजे. सगळ्यांचं दर्शन मला झालंय. खरं तर द्यावे तितके धन्यवाद मार्तंड महाराजांचे थोडे आहेत, कारण मार्तंड महाराजांच्याच मार्गदर्शनाखाली मला तुमच्या सर्व मायबापांचं या ठिकाणी दर्शन होतं. तिकडे भुसावळ, यावल, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव, खान्देश, नांदेड, परभणी, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, यवतमाळ, फक्त मराठवाडा सुटला होता. तो मार्तंड महाराजांच्या आशीर्वादानं या ठिकाणी मला अनुभवायला भेटतोय. विठाला विठाला. कीर्तनासाठी प्रामुख्याने उपस्थित आहेत जनार्दन स्वामी यांच्या आश्रमाचे मठाधिपती श्री माऊली महाराज, हे सुद्धा या ठिकाणी आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्यांनी कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून आपलं वर्चस्व एक कायम ठेवलं आहे, वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हावा, आजही ते अहोरात्रपणे या ठिकाणी झटत असतात. आमचे जगन्नाथ महाराज तळेकर, आमचे पंचक्रोशीतून आलेले सर्व गायनाचार्य अनिल महाराज देवडे असतील, जुने खिलाडी आहेत संप्रदायातले, विठ्ठल महाराज भालके असतील, किरण महाराज चव्हाण असतील, रामभाऊ महाराज गाडेकर असतील, हरी महाराज देवडे असतील, आणि मृदंगाच्या सुंदर अशा साथीला कमी वयामध्ये अत्यंत महाराष्ट्रामध्ये मृदंगाच्या थापेच्या माध्यमातून आपलं नाव लौकिक केलं आमचे विठ्ठल महाराज खेडेकर, श्री बालाजी महाराज गाडेकर, उपस्थित टाळकरी बाल संस्थेचे सर्व विद्यार्थी, वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी, परमहंस रामकृष्ण मोहनी बाबा संस्थांचे सर्व विद्यार्थी, कॅमेरामॅन, यूट्यूब चॅनलवाले, साऊंड सिस्टीम, गायक, वादक, बसणारे, झोपणारे, उठणारे, टगळ्या टांगून बसणारे, खुर्चीवर बसणारे, सगळ्यांच्या चरणावर सांगतो त्यांचं स्पेशल सांगतो. तुम्ही निवृत्ती महाराजले कसं काय विसरेन, आदरणीय निवृत्तीनाथ महाराज हे सुद्धा आहेत. आणि आमच्या संस्थेचे बालमृदंगाचार्य यांच्याकरता एकदा तुम्हीच टाळ्या वाजवा. ते स्पेशल होते, पण आता चालत काय नाही, विसरत नाही, असं चालत नाही, विसरत नाही चालत. ठीक आहे, पुनश्च एकदा वारकरी संप्रदायातील थोरा मोठ्यांच्या चरणावर स्पर्श करतो आणि सेवेला प्रारंभ. विठाला विठाला. कीर्तनाच्या निरूपणाकरता जो अभंग निवडला, हा अभंग फार मोठ्या संताचा आहे. कीर्तन जरा कान लिहून ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल. जास्त इचूकाटात हात घातल्यापेक्षा मी स्पष्ट अभंगावरच येतो. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचा हा 4 चरणाचा अभंग आहे. महाराज म्हणतात, याच्यासाठी केला होता अठ्ठाहाचा शेवटचा दिवस गोड व्हावा. साधू संतांच्या जीवनामध्ये गोड दिवस येतो, कारण त्याच्यासाठी त्यांनी केलेले फार मोठे प्रयत्न असतात. प्रापंचिक लोकांच्या जीवनामध्ये सुद्धा शेवटचा दिवस येतो, पण तो गोड होईल असं सांगता येत नाही. प्रापंचिक माणसाच्या जीवनामध्ये दिवस येतो, एखाद्याच्या जीवनामध्ये आंबट दिवस येऊ शकतो, एखाद्याच्या जीवनामध्ये खारट दिवस येऊ शकतो, एखाद्याच्या जीवनामध्ये तुरट येऊ शकतो. मला असं वाटतंय खारट तुरट आंबट येत नाही,
प्रापंचिक लोकांच्या जीवनामध्ये सगळे 65 दिवस येतात. भुमभुम नको, विको झिरो करायचं. प्रापंचिक लोकांच्या जीवनामध्ये सगळे 65 दिवस येतात. फक्त वारकरी संप्रदायाचा वारसा जपणाऱ्या माणसाच्या जीवनामध्ये गोड दिवस येतात. विठाला विठाला. सज्जनांनो, प्रत्येकाचा गोड दिवस व्हावा अशी प्रत्येकाची अपेक्षा असते, पण नेमकं होतं उलटं. ज्याची अपेक्षा आपण करतो ना ते होत नाही, त्याच्या पलीकडे होतं, त्याच्या उलटं होतं. माझे श्री तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये जे केलं ते जर तुम्ही केलं ना तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा गोड दिवस आल्याशिवाय राहणार नाही. काय केलंय माझ्या तुकोबाने? तुकोबा म्हणतात, आम्ही अट्टहास केला. याच हा चकारात्मक शब्द आहे. ज्या अर्थी याचसाठी म्हणतायत त्या अर्थी चकारात्मक शब्द वापरतायत. माझे श्री तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही यासाठी केला होता. आज सुरेश दादांनी गेल्या 1 महिन्यापासून या कार्यक्रमाचं सुंदर भव्य दिव्य असं स्वरूपाचं नियोजन या ठिकाणी केलं आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रख्यात सुप्रसिद्ध कीर्तनकार गायक वादक मंडळी या ठिकाणी बोलवली. हे कशा करताय? ऐका, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण आहेत. 18 पुराणं जर तुम्ही उघडून पाहिली माझ्या राजांनो तर तुम्हाला कळेल त्या पुराणांमध्ये असा कोणत्याच पुराणामध्ये उल्लेख नाही की तुम्ही वर्ष श्राद्ध किंवा पुण्यस्मरणात कीर्तन ठेवलं पाहिजे. कुठं सापडणार नाही. प्रथम पुण्यस्मरण, द्वितीय पुण्यस्मरण, 13वीचं कीर्तन, श्राद्धाचं कीर्तन, कुठं कुठं दाव्याचं कीर्तन केलं जातं. 18 पुराण जर तुम्ही उघडून पाहिले तर 18 पुराणामध्ये तुम्हाला कुठेच उल्लेख भेटणार नाही की कीर्तन केलं पाहिजे. मग तरी यांनी कीर्तन ठेवलं. याचं कारण काय सांगतो, नीट ऐका. विठाला विठाला. ज्या दिवशी मनुष्य शेवटचा श्वास घेतो आणि शेवटचा श्वास घेतल्यानंतर मला असं वाटते गरुड पुराणामध्ये गेलेल्या देहाचं वर्णन केलेलं आहे. आणि गरुड पुराण तुम्हाला शिकवते माणूस गेल्यानंतर किती दिवस घराच्या बाहेर निघत नाही आणि केव्हा तो जाण्यासाठी परलोकाच्या मार्गाने जाण्यासाठी त्याची वाट मोकळी होते. याचा विचार गरुड पुराणामध्ये आलेला आहे. जरा नीट ऐका. पंचतत्वात विलीन झालेली व्यक्ती हे देह ठेवून जातो. वास्तविक पाहता शरीर मरत नाही, आत्मा मरत नाही आणि शरीर याची माती झाल्याशिवाय राहत नाही. कारण अनेक प्रमाण देतात शरीराची होय माती, या शरीराची 1 दिवस माती झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही म्हणसाल महाराज कसं शक्य आहे? उदाहरण देईल तुम्हाला. पीर मरे पैगंबर मरे, मर मर गए जिंदा जोगी. दास कबीर महाराज वर्णन करतायत. पीर मरे पैगंबर मरे, मर मर गए जिंदा जोगी. पुढे यादी ठेवली. जपी मर गए, तपी मर गए, मर मर गए सहस्त्र 88. महाराज एवढ्यावर समाधान होत नाही. अजून थोडी यादी पुढे आहे. 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फासी. मुद्दा लक्षात ठेवा. जब का अजब तड़ा खाबे, तू क्या जाने लड़का बे. पुढे ऐका. पीर मरे पैगंबर मरे, मर मर गए जिंदा जोगी. जपी तपी संन्यासी मर गए हकीम रोगी. जब का अजब लड़का बे, तू क्या जाने लड़का बे. एवढ्यावर जर समाधान वाटत नसेल माझ्या राजांना तर पुढे अजून यादी ठेवली. हे कशासाठी आहे सज्जनांनो? हे एवढ्यासाठी आहे. प्रत्येक माणूस या कष्टकरी कलियुगामध्ये फक्त एकाच गोष्टीला जास्त घाबरतो. एकाला मी विचारलं, काका तुम्ही कशाला घाबरता? तो म्हणे, महाराज एकदाचं मरण आलेलं पुरलं पण बायकोला मी जास्त घाबरतो. या कष्टकरी कलियुगामध्ये जन्माला आलेला प्रत्येक माणूस, जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती ज्या गोष्टीला घाबरतो तो विषय, ती गोष्ट आहे मृत्यू. पण महाराज यादी दिली. तुम्ही जर तुमच्या मृत्यूला घाबरत असाल, तुम्ही जर तुमच्या मरणाला घाबरत असाल तर महाराज कबीर महाराज म्हणतात लेटर उघडा, पुस्तक उघडा, तुम्हाला यादी कळेल. पुढे दिली यादी. नाही थांबले तेवढ्यानं. 9 भी मर गए, 10 भी मर गए, मर गए सहस्त्र 88. 9 मेले, 10 मेले. आणि शास्त्रकार तर फार सुंदर वर्णन करतात. नाही अनिल महाराज,
महाराज म्हणतात येते नाही उरो आले अवतार येरते पामर जीव केती येरते पामर जीव केती येरते पामर जीव केती येते नाही आले अवतार येरते पामर जीव केती येरते पामर जीव केती येरते पामर जीव सुरेश दादा तुम्हाला गाणारे वाजवणारे चांगले ताकदीचे सापडले आणि यांच्या भरोश्यावर आमचं दुकान चालतं. थोडंफार महाराजांच्या कृपेने स्वराचं ज्ञान आहे आम्हाला, पण कीर्तनकार जास्त गाता येत नाही आणि कीर्तनकार किती पट्टीचा असला गाणारा तरी संप्रदायाचा नियम त्याला मोडता येत नाही. माफ करून क्षमा मागून बोलतो. पंडित भीमसेन महाराज जोशीचं जरी कीर्तन असलं तरी चाल यांनाच गावी लागते, हे विधीचं विधान आहे. नाही जगन्नाथ महाराज कीर्तनकार कितीही पट्टीचा असू द्या, ही गाणारे लोक असतात आणि साऊंड सिस्टीम गाणारे वाजवणारी ही सगळी लोक कीर्तनाचे प्राण असतात. म्हणून सरकार पाडायचा प्रयत्न करू नका, ताकदीनं प्रमाण सोडा, काही घाबरायचं काम नाही. हा ताकदीनं हे सगळे आपलेच आहेत. कबीर महाराजांनी लेटर उघडलं, समाजाला दाखवलं, तितक्यावर समाज थांबला नाही. माझ्या तुकाराम महाराजांनी वडगण लावलं, येते नाही उरू आले अवतार ये रती पामर जीव किती. म्हणजे बघा आता ये रती पामर जीव किती, म्हणजे मुंगीपासून हत्तीपर्यंत जलचर भूचर वायुचर या तिन्ही लोकांमध्ये कार्य करणारा जो प्राणी आहे, अर्थात तो उडणारा असेल, जीव असेल, जीवाणू असेल, जंतू असेल, अणूपासून रेणूपर्यंत इथं एक दिवस या शरीराची माती झाल्याशिवाय राहत नाही, हे विधीचं विधान आहे. पण माझे संत श्री तुकाराम महाराज म्हणतात, बाबा शेवटचा दिवस तुमचा गोड झाला पाहिजे, याच्याकरता आपण काय केलं पाहिजे, याच्याकरता आपण काहीतरी जीवनामध्ये अट्टहास केला पाहिजे. आपण सुद्धा प्रापंचिक लोक अट्टहास करतो, पण कोणता? महाराज तुम्ही म्हणताय महाराज अट्टहास केला पाहिजे ना, मी करतो महाराज आजपासून अट्टहास. म्हणजे कोणता? मी आजपासून प्रत्येक माणसाचं मुंडकं मोडीन महाराज. हा अट्टहास एक दिवस तुमचं मुंडकं मोडल्याशिवाय राहत नाही बघा, कारण अट्टहासात सुद्धा ताकद असली पाहिजे. बरं फुसके अट्टहास करून उपयोग नाही. माझ्या संत श्री तुकाराम महाराजांनी जीवनामध्ये अट्टहास केला, हा कशा करताय? काही गोष्टी अशा असतात माझ्या राजांनो की त्या आपल्याला कळत नाहीत. समाजामध्ये सगळेच लोक ज्ञानी आहेत असंही म्हणता येणार नाही आणि सगळे लोक अज्ञानी आहेत असं सुद्धा म्हटलं जाणार नाही. पण मला असं वाटतंय ज्या गोष्टी समाजाला माहीत नाहीत त्या गोष्टी कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पाहिजे. आणि ह्या काय आम्ही पोहोचवतो का? हे कीर्तन प्रवचन म्हणजे आमच्या बुद्धीतलं आहे का? नाही. महाराज म्हणतात पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन, पाहुनिया ग्रंथ करावे कीर्तन. ग्रंथ पाहिल्याशिवाय कीर्तन करू नका, नाही तर बगलीतल्या गप्पा सोडायच्या आणि पुढ्या मांडून समाजाला बनवायचं. कारण आजच्या काळामध्ये वारकरी संप्रदायाची सीमा फार पलीकडे ओलांडली माझ्या राजांनो. आज आपण पाहतोय सांप्रदायिक कीर्तन कमी होतात, सांप्रदायिक कीर्तनं कमी होतात आणि दुसरेच कीर्तनं जास्त होतात. दुसरे कीर्तनं जास्त होतात आणि तेवढ्याच त्यांच्या क्लिपा व्हायरल होतात. तेवढ्या क्लिपा व्हायरल झाल्या एखाद्या बाबाच्या एखाद्या झाल्या की बाबाची तारीखच खाली सापडत नाही. पण आजही समाजामध्ये, आजही महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये विश्वमौली ज्ञानोबा यांच्या सान्निध्यामध्ये, संत सम्राट गजानन महाराजांच्या सान्निध्यामध्ये, महाराजांच्या संतांच्या तालमीत तयार झालेली महाराज मंडळी खूप आहे. फक्त आपल्याला ती श्रवण करायला भेटत नाही, हे आपलं दुर्भाग्य आहे. म्हणून महाराज म्हणतात जीवनामध्ये असा अट्टहास केला पाहिजे जो आम्ही केला. काय अट्टहास केला? शेवटचा दिवस गोड व्हावा. ज्या दिवशी माझ्या तुकोबाचा शेवटचा दिवस गोड होतो त्या दिवशी तुकोबा म्हणतात बस आता म्हटलं की थांबलं पाहिजे. आता, कारण आता हा शब्द बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. आता हा शब्द काल्याच्या ठिकाणी मांडला जातो. आता थांबलं पाहिजे, आहे का नाही? आता पुढे बोललं पाहिजे, आता कीर्तनाला सुरुवात केली पाहिजे, आता कीर्तन संपवलं पाहिजे. आता असलं की मला असं वाटते आता या शब्दाचं व्याकरणात जर आपण भाव पाहिला, आता म्हणजे तिथून पुढे काहीच नाही, इथं थांबा आता. तसं तुकाराम महाराज म्हणतात आता निश्चिंतीने. आम्ही निश्चिंत झालो आणि थांबलो. तुकाराम महाराजाला साधकाने विचारलं, महाराज तुम्ही निश्चिंत होऊन का थांबले? महाराज म्हणतात आता ऐक. पंचतत्वात विलीन झालेला माणूस, तो स्त्री असो किंबहुना पुरुष असो, प्रत्येकाला पंचतत्वात विलीन व्हावं लागते. ज्या घरातून जी व्यक्ती निघून जाते ती व्यक्ती
त्या घरातून कमीत कमी 10 दिवस बाहेर जात नाही. गरुड पुराण तर असं सांगते, शरीर संपलेलं असतं, शरीर मेलेलं असतं, शरीराची राख झालेली असते, पण त्या शरीरातून निघालेला जो जीव आहे, जो आत्मा आहे, हा आत्मा आपल्या घराच्या चौकटीवर उजव्या बाजूला असतो. किती दिवस? 10 दिवस. त्याला कळतं सगळं. तो जीव आत्मा प्रत्येकाला पाहतोय. घरात कुटुंबात जेवढे सदस्य असतात तेवढ्या सदस्यांना तो बघतोय. हा माझा मुलगा आहे, ती माझी मुलगी आहे, ती माझी धर्मपत्नी आहे, हा माझा पुतण्या आहे, काकू मावशी आत्या जे असतील नसतील ते जेही त्याच्या परिचित होते मरण्यापूर्वी तो सगळ्यांना ओळखतोय. पण त्या जीवाला त्यांच्याजवळ हालचाल करता येत नाही, त्यांच्याशी चर्चा केल्या जात नाही. मग हा जीव काय करतो? ऐका पुढे. काही कालांतरानं गेलेल्या जीवाला दस कार्य केलं जातं. त्या जीवाचं 10 कार्य केलं जातं. 10व्याच्या दिवशी, अंतिम संस्काराच्या दिवशी ज्या मार्गानं लोक गेलेले असतात, आपण म्हणतोय ना, एक विषय नाही पण सांगून जातो. धनानुभूमो पशवस्य गोष्टी भार्या ग्रहद्वारे जनस्मशानी देहसितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. म्हणजे यातलं शेवटचं घ्या. ज्या मार्गानं लोक त्या प्रेताला घेऊन जातात त्या मार्गानं 10व्याच्या दिवशी त्याच मार्गानं, त्या समाजाच्या मागं, त्या लोकांच्या मागं हा दरवाजाच्या चौकटीवर बसलेला जीव त्यांच्या पाठीमागे जात असतो. आणि त्यांच्या पाठीमागे गेल्यानंतर त्याचं वास्तव्य कशात असते? मार्तंड महाराज, आमच्याकडे वखऱ्या म्हणतात, जी घागर असते, घागर. काही लोक अंतिम संस्काराच्या दिवशी प्रेताला प्रदक्षिणा मारून ती घागर फोडतात. काही ठिकाणी 10व्याच्या दिवशी ती घागर फोडतात. तो जो वखऱ्या असतो, वखऱ्या, गेलेल्या माणसाचा आत्मा 10 दिवस घरामध्ये असतो. 10व्याच्या दिवशी घागर फोडल्यानंतर त्या घागरीला छिद्र पाडलं जातं एका दगडानं, छोट्याशा गोट्यानं, आणि तिथून पासून त्याची वाटचाल चालू होते पुढील प्रवासाकरता. ऐका, पुढील प्रवासाकरता त्याची वाटचाल चालू होते आणि तो मार्गस्थ त्या ठिकाणाहून होतो. मग आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पद्धत आहे, नियम आहे, आणि असले पाहिजे. काय नियम आहेत आपल्या संस्कृतीत? 10व्याच्या दिवसापासून प्रत्येक महिन्याला एक वारकरी म्हणा, एक माणूस म्हणा, आपण जेवू घालतो. त्या 10व्याच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत, अर्थात प्रथम पुण्यस्मरणापर्यंत किंवा प्रथम वर्ष श्राद्धापर्यंत, त्या 10व्याच्या दिवसापासून तो आत्मा, तो जीव मार्गस्थ होतो, तो निघत असतो. आणि 10व्याच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला 365 ते 350 दिवस लागतात. विठाला विठाला 365 वर्षाचे दिवस 365च आहेत ना. इतक्या फास्ट वेगानं तो निघत असतो. पण 10व्याच्या दिवसापासून आपल्या घरी आपण प्रत्येक पाहुण्याला जेवू घालतो. 1 किंवा 2 पाहुणे आपण जेवू घालतो. हे कशा करता? आत्मा हा प्रवासात निघालेला आहे, तो त्याच्या वेगानं पुढे वाटचाल करतोय. ऐका, 18 पुराणापैकी एका पुराणामध्ये उल्लेख नाही की 10व्याला, 13वीला किंवा श्राद्धाला कीर्तन ठेवलं पाहिजे. पण या कीर्तनाच्या माध्यमातून गेलेल्या जीवाला मोक्ष प्राप्त होतो, इतकी या कीर्तनाची ताकद आहे. 28 आणि याचसाठी आपल्याला करायचं आहे. बस एकाच अभंगाच्या एका चरणावर आपण या ठिकाणी निरोप घेऊ. ऐका, महाराज 10व्याच्या दिवसापासून घागर फोडली की तो वखऱ्या प्रदक्षिणा मारतून ती घागर फोडतो आणि त्या गेलेल्या जीवाला मार्गस्थ करून देतात. सगळे लोक त्याला वाटी लावतात. आमच्याकडे वाटी म्हणतात, तुमच्याकडे सार म्हणतात का? काही लोक म्हणतात आम्ही सार करून येतो, काही लोक काय म्हणतात? मला वाटीच म्हणतात. आमच्याकडे वाटी म्हणतात, आमच्याकडे सार म्हणतात. आमच्याकडे माणसं मेल्यावर जाळतात, तुमच्याकडे एकच आहे का? पण आमच्याकडे तर जिथे जाळतात बा. असं सांगितलं मार्तंड बाबा, मी निवृत्ती बाबा, जगन्नाथ बाबा. उठलं नाही म्हातारं, खोटे बोलता म्हणे महाराज कीर्तनात तुम्ही चाटा मारणार. मी सगळं म्हणलं कसं काय? म्हणजे आमच्याकडे जिथे माणसं जाळतात. म्हटलं नाही हो बाबा. म्हटलं पटून द्या, पटून देतो म्हणे. अरे म्हणे गेलेला माणूस तर मेलेला असतो, त्याचे हातपाय काही हालत नाहीत, तो 4 जणांच्या खांद्यावर बसलेला असतो, पुढे टिटवा धरणारा चालतो, पाठीमागं समाज चालतो, त्याला बांधलेलं असतं किडीवरती, त्याची मान हालते म्हणे बा, फक्त तो काही हालत नाही, हालचाल करत नाही. म्हणजे ज्यावेळेस त्याला सरणावर ठेवलं जातं त्यावेळेस अग्नी दहन करणारा जो व्यक्ती असतो तो जिवंत असतो.
नंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला की खरी गोष्ट आहे, माणसं मेल्यावरच जाळतात. विठाला विठाला. दहाव्याच्या दिवशी त्या जीवाला मार्गस्थ करून दिल्यानंतर तो त्याच्या प्रवासाला लागलेला असतो. त्या 10व्याच्या दिवसापासून आपल्या घरी आपला क्रम चालू असतो. मला असं वाटते तो उपक्रम जवळपास 1 वर्ष चालतो. 1 वर्ष आपल्या घरामध्ये गेलेल्या व्यक्तीच्या नावाचं पात्र घालावं लागतं. पात्र ताट असतं, पात्र असतं. आपल्या परिवारातले लोक असतात. आपण काही जास्त गावाला जेव घालत नाही. एक तर तेरवीच्या दिवशी, एक तर पुण्यस्मरणाच्या दिवशी म्हणजे वर्षश्राद्धाच्या दिवशी. आणि आज भरपूर असं अन्नदान केलं आहे सुरेशदादाने. हे अन्नदान कशासाठी केलं याचं सुद्धा शास्त्र आहे, हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. महाराज 10व्याच्या दिवसापासून मार्गस्थ झालेला जीव त्या 10व्याच्या दिवसापासून 1 महिन्याला 1 पात्र आपण टाकतो त्या व्यक्तीच्या नावानं. आणि जी व्यक्ती तुमच्या घरी भोजनाकरता आलेली असते, जेवणाकरता आलेली असते, ती व्यक्ती तृप्त होईपर्यंत जेवली पाहिजे. म्हणून त्यांना तुमच्यावर कितीही संकट असू द्या, तुमच्यावर कितीही दुःख असू द्या, ती व्यक्ती तृप्त होण्याकरता तुम्ही त्या व्यक्तीला आग्रह करू जेव घाला. का जेव घातलं पाहिजे त्यांना? कारण ती जेवणारी व्यक्ती जर जेवण करून तृप्त होत असेल तर तो प्रवासात असणारा जीव तृप्त होत असतो. आणि प्रवासात चालत असलेला जीव तृप्त झाल्यानंतर तो दुप्पट वेगानं पुढे जात असतो. कारण आपण गेलेल्या व्यक्तीला मुक्त करण्यासाठी हे पराक्रम करतो. कशाकरता करतात लोक? जास्त प्रॉपर्टी आहे म्हणून. कशाकरता अन्नदान करतात लोक? जास्त पैशावाले आहे म्हणून, जास्त सोनं चांदीवाले म्हणून नाही. काही शास्त्र आपल्याला माहीत नसल्यामुळे आणि तुमच्या माहितीकरता आम्हालाही हे शास्त्र माहीत नाही. पण कधी ग्रंथ वाचले पाहिजे. पाहून या ग्रंथ करावे कीर्तन, तेव्हा आले फळ जाणं त्याचे. शास्त्रकार वर्णन करतायत. तुम्हाला जर शास्त्राचा अन्वय अर्थ कळून घ्यायचा असेल तर वाचा. कारण वाचण्यामध्ये इतकी एनर्जी आहे, वाचण्यामध्ये आणि ऐकण्यामध्ये एवढी एनर्जी आहे, ती प्रत्यक्ष अनुभवण्यामध्ये नाही. विठाला विठाला विठाला. आमचे श्री गुरु संजय महाराज पाचपूर नेहमी सांगायचे, बाबांनो, साधूची कृपा जर होत असेल, श्री गुरुची कृपा जर होत असेल, संतांची कृपा जर होत असेल तर अंगठे बहादूर माणूस सुद्धा ज्ञानेश्वरी पाठ करू शकतो. संतांची कृपा झाल्यावर तुकाराम महाराजांचा गाथा सुद्धा मुखोद्गत पाठ होऊ शकतो, असा अनुभव आहे. तुम्ही जाऊन बघा. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आजही गुरुकुलामध्ये ज्ञान मिळवणारे विद्यार्थी, त्यांना जाऊन भेटा, त्यांच्याशी संवाद करा, चर्चा करा. त्यांना विचारा, बाबा तुम्ही कुठचे, कुठून आलात, किती दिवस झाले, किती वर्षे झाले, कोण्या संस्थेमध्ये शिकता, कोण्या गुरुकडे शिकता, तुमचं शिक्षण किती. एखादा जर विद्यार्थी तुम्हाला येऊन भेटत असेल, तुमच्याशी वार्तालाप करून चर्चा करत असेल, महाराज मी फक्त विश्वमाऊली ज्ञानोबा रायांच्या आशीर्वादानं जीवन जगतोय आणि तुमच्या माहितीकरता महाराज मी बालवाडीत सुद्धा गेलो नाही, पण माझी ज्ञानेश्वरी पाठ आहे, ही विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांची ताकद आहे. याचं कारण काय हो? गुरुची कृपा, संतांचा आशीर्वाद आणि वाङ्मयानं दिलेली ताकद. तुमचा जर वाङ्मयावर विश्वास असेल, तुमची जर वाङ्मयावर जर श्रद्धा असेल, आंधळे माणसं ज्ञानेश्वरी पाठ करून मुखोद्गत करतात, आजही आहे. आळंदीसारख्या क्षेत्रात तुम्ही जर गेले ना माझ्या राजांनो, तर जा. आळंदीला गेल्यानंतर माऊलीच्या समाधीवर तुमचं मस्तक टेकवा. काही चुका झाल्या असतील त्या माऊलीला म्हणा, माऊली पदरात घ्या, घेते ती माऊली, उदार आहे. पण आळंदीला गेले असताना इंद्रायणीचं स्नान करा. इंद्रायणीचं स्नान झाल्यानंतर एकदा का होईना तुम्ही सिद्धबेटात जा. काय आहे त्या सिद्धबेटात? सिद्धबेटात गेल्यानंतर अजान वृक्षाची बाग आहे आणि त्या अजान वृक्षाच्या झाडाखाली आजही लोक अनुष्ठान मांडून बसलेले आहेत. त्यांना जाऊन भेटा, ती सांगतील तुम्हाला, बाबा किती वर्ष झाले, किती दिवस झाले. एका बाबाला मी विचारलं, बाबा मी गेलो होतो आळंदीला. वास्तविक पाहता आम्ही गजानन महाराज संस्थेचे विद्यार्थी, त्याच्यामुळे विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या सानिध्यामध्ये जाण्याचा सुयोग कमी झाला. पण श्रद्धा असल्यामुळे गजानन महाराज आणि विश्वमाऊली आमच्यासाठी वेगळे नाहीत, एकच आहेत. विठाला विठाला विठाला. त्या बाबांना मी विचारलं, बाबा किती दिवस झाले तुम्ही, तुमचा प्रपंच, मुलं बाळ? ते म्हणले, बाबा 32 वर्ष झाले म्हणे मी आळंदीमध्ये आलो. म्हणे 32 वर्ष झाले? हो म्हणे 32 वर्ष झाले. बाबा प्रपंच नाही स्वीकारला, प्रपंचाचा त्याग केला. बाबा शाळा कोणता वर्ग शिकलेला आहे? म्हणे पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादानं मी शाळेत बालवाडीत सुद्धा गेलो नाही,
पण ज्ञानेश्वरीचे जवळपास 1100 पारायण माझे झाले. आज डोळे बंद करून जरी तुम्ही मला ओवी विचारले, मी पेज नंबर आणि ओवी क्रमांक सांगतो. इतकी ज्ञानेश्वर महाराजांच्या शक्तीची ताकद आहे. याचं कारण काय? ज्ञान मिळवण्याकरता, समजून घेण्याकरता, समाजाचा समोर पोपटासारख्या गप्पा करण्याकरता पोपटासारखं ज्ञान मिळवलं नाही पाहिजे. समाजाच्या समोर जर तुम्हाला ज्ञान मांडावं असं वाटत असेल तर मला असं वाटते श्री गुरुचं ऐकलं पाहिजे, त्या ग्रंथाचं ऐकलं पाहिजे. ग्रंथ शिकवतात तुम्हाला. आपल्याला काय कळतंय? जीव आणि आत्मा, पंचतत्व, सहा चार काय समजतंय? आपल्याला समजत नाही. पण तुम्हाला समजत नाही याच्याकरता ज्ञान देण्याचं काम संत आणि संत वाङ्मय करत असतं. म्हणून गरुड पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. माझ्या राजांनो, ह्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत म्हणून सांगतो. 10व्या दिवसापासून मार्गस्थ झालेला जीव हळूहळू प्रवासात लागलेला असतो. आपला क्रम चालू होतो. आपल्या घरी दर महिन्याला आपण गेलेल्या व्यक्तीच्या नावाचं पात्र टाकत असतो आणि 2 का होईना पण पाहुणे तृप्त होईपर्यंत जीव घालत असतो. ती माणसं तृप्त झाल्यानंतर तृप्तीचा ढेकर देऊन जातात. प्रवासात असणारा जीव आशीर्वाद देतो, म्हणतो आज ते जेवले म्हणजे मी जेवलो. आणि असं करता 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 12 महिन्याचे 12 पात्र पाडतो. 10व्या दिवसापासून पुण्यस्मरणापर्यंत म्हणजे आजच्या दिवसापर्यंत. आणि आजच्या दिवशी हा जीव देवाच्या जवळ जातो. गेलेल्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत म्हणजे 365 किंवा 350 दिवस असं उल्लेख आहे. आणि आजच्या दिवसापर्यंत त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला बसवल्या जातं, त्याला विचारलं जातं. प्रत्येकाचं तसंच आहे. ऐका, तुम्हाला असं वाटत असेल आम्ही पाप करतो, आम्हाला विचारणार कोण नाही, अजून तुम्ही अंधारात आहे. विठाला विठाला विठाला. तुम्हाला जर पटत नसेल तर पुरावा देईल मी. माझे शांती ब्रह्म एकनाथ महाराज हरिपाठात सांगतात. काय उत्तर देता होशील तू, काय उत्तर देता होशील तू, काय उत्तर देता होशील तू, काय उत्तर देता. पातके करिता पुढे आले पुसता, काय उत्तर देता होशील तू, काय उत्तर देता होशील तू. पातके करिता पुसता, काय उत्तर देता होशील तू, काय उत्तर देता होशील तू, होशील तू, होशील. हे सुद्धा आमचे गुरु सांगायचे बरं. प्रमाण देताना तंतोतंत देता आलं पाहिजे. नाही जमलं तर मॅचिंग तरी देता आलं. पांढऱ्या धोत्रावर जर लाल शर्ट घातलं बरं वाटेल का? आता बाबाचं ठीक आहे, आमच्यासारख्या लोकांनी पांढऱ्या धोत्रावर लाल नेहरू घातल्यावर जमल का? ते मॅचिंग नाही, तंतोतंत नाही. प्रमाण फेस टू फेस या ठिकाणी दिलंय. शांतीब्रह्म एकनाथ महाराज पुरावा देतात. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. पुढे ऐका. अनेक यातना यम करविल. तुम्हाला जर असं वाटत असेल आम्ही मेलो की गेलो तर तुम्ही अजून अंधारात आहे. याच्यासाठीच तर संतांचं मार्गदर्शन आहे. काय करतात हे संत माते? तमसो माम ज्योतिर्गमय. अंधकाराकडून प्रकाशाकडे आणण्याचं काम बायको करत नाही, नवराही करत नाही, ते तर तुम्हाला अंधारात लोटतात. बघा तुम्ही प्रयत्न करून. ते तुम्हाला अंधारात लोटतात. बाप जर संकटात असेल तर मुलगा बापाला धक्का मारतो. मुलगा जर संकटात असेल तर मला असं वाटते बाप सुद्धा मुलाला धक्का मारतोय. पण या धकाधकीच्या काळामध्ये तुम्हाला जर आधार देण्याचं काम कोणी करत असेल ना, ते एकमेव आणि एकमेव म्हणजे संत आहेत. स्वीकार करा त्यांचा कधीतरी. आपण जोपर्यंत त्यांचा स्वीकार करत नाही तोपर्यंत तुमचा समाधिकार करेल. म्हणून ऐकलं पाहिजे. काय करतात संत? तमसो माम ज्योतिर्गमय. अंधकाराकडून प्रकाशाकडे आणण्याचं काम संत महात्मे करत असतात. अज्ञानी लोकांना, ज्ञानी माणसांना आणण्याची गरज नाही. म्हणून शांतीब्रह्म एकनाथ महाराज पुरावा देत आहेत. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू.
महाराज म्हणतात तुम्हाला जर असं वाटत असेल की आम्ही पाप करतो आम्हाला विचारणारा कोणी नाही, नुसतं विचारतच नाही, मारिती झोडिती तोडिती निष्ठुर, मारिती झोडिती हो तोडिती निष्ठुर, मारिती झोडिती तोडिती निष्ठुर, मारिती झोडिती तोडिती निष्ठुर, यमचे किंकर बहुसाल, यमचे किंकर जय हो मारिती जोडीती जोडीती निष्ठुर, मारिती जोडीती हो जोडीती निष्ठुर, मारिती जोडीती जोडीती निष्ठुर, मारिती जोडीती जोडीती निष्ठुर. वा काय शब्द वापरला पा. नुसतं विचारतात असं नाही, मारिती मारणं वेगळं, झोडीती झोडणंही वेगळं आणि तोडीती तोडणंही वेगळं. असं मारतात, असं झोडतात आणि असं तोडतात. एखाद्या शेतकऱ्यांनी म्हशीच्या पाटावर दांडे मारावे असं विचारतात, काय केलं, कशाकरता पाठवलं होतं तुला. आईच्या उदरामध्ये ज्यावेळेस तू होता त्यावेळेस तर मला नवस करत होता, आठवीनं पाय हा माझा नवस. काय काय नवस करत होता तो. देवा तू मला फक्त बाहेर येऊ दे, तुझा आशीर्वाद असला पाहिजे माझ्या पाठीशी. मी एकदा का बाहेर आलो ना देवा, 100% तुझा नवस केल्याशिवाय राहणार नाही. एक वेळ कारी या दुखावे गळे, एक वेळ कारी या दुखावे गळे, एक वेळ कारी या दुखावे गळे, एक वेळा कारी या दुखावे गळे. बोला दुरिताचे वा महाराज. आठवीन पाय हा माझा नवस, रात्रही दिवस पांडुरंगा. आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. उदरासून वार्तालाप करतो तो. देवा आठवीन पाय हा माझा नवस. नवस बोलेल देवा मी, फक्त मला बाहेर येऊ दे. आणि एकदा का बाहेर आला की कोहम ततमिदम वेद सांगतो. कोणता देव, कोणत्या देवाला आश्वासनं दिली होती मी, कोणत्या देवाचा नवस केला होता, हे वर विचारतात लोक. पातके करिता पुढे आई पुसता, काय उत्तर देता होशील तू. किती एकादशा धरल्या देवा, एक बी नाही. बर जाफराबादला दररोज जात होता वाटते, बाजूच्या दुकानात जात होता का कधी कधी नाही देव जात होता तू, कधी कधी तरी जात होता एकदा. नाही देव तसं तर काही नाही आपलं, नाही जात होता. अरे सगळं हे काय दिनांक 25/4/2024 सगळी यादी आहे आपल्याला. ही यादी म्हणजे आजची नाही, तिथं लिहिलेली आहे सगळी यादी. तुम्ही भ्रमात राहू नका माझ्या राजांनो. तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला कोणी विचारत नाही, एकटा देव तुम्हाला विचारल्याशिवाय राहत नाही. कारण तुम्हाला असं वाटत असेल एकाला मी विचारतो तुम्हाला कोणी विचारत नाही. म्हणे विचारतो, माझा बाप मला विचारतो, माझी पत्नी मला विचारतो, माझ्या परिवारातले लोक मला विचारतो. हे विचारणार दिसतात तुम्हाला, हे माईक आहेत, पण शास्त्र सांगते ते माईकच नाहीत, ते मिथ्य आहेत. विठाला विठाला
ये रती माई के दुःखाची जनती, ये रती माई के दुःखाची जनत, ये रती माई के दुःखाची जनत, ये रती माई के दुःखाची जनत, ये रती माई के दुःखाची हे तुम्हाला दुःख देणारे आहेत. तुम्हाला जर असं वाटत असेल आम्हाला कोणी विचारत नाही, विचारतात महाराज. अज्ञानी आहे, पण अज्ञानी असल्यामुळे तुमच्या घरातले लोक तुम्हाला विचारतात असं तुम्हाला वाटते, पण शास्त्र सांगते ते मिथ्य आहेत. आहे का नाही जगन्नाथ महाराज? मिथ्य आहेत. ऐका, उघडा नाटाचा अभंग काढा. माता पिता बंधू बहिणी कोणी नवपती निर्वाण, इष्ट मित्र स्वजन सखे तो सुखाची मांडणी, एकला मी दुःख भोगी कुंभपाक चाचणी. पुढे पुढे ऐका, ज्याच्याजवळ तुम्ही बसलेले आहे त्याच्याबद्दल ऐका. तेथे कोणी सोडविना एका सद्गुरू वाचोनी, धर्म जागो सदैवाचा. काय चाली आहे तो काकड्याच्या. हा, माणसाचं हृदय भरून येतं महाराज. धर्म जागो सदैवाचा, जेव्हा पर उपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. महाराज हे कशा करताय? या कष्टकरी कलियुगामध्ये जीवन जगणाऱ्या प्रत्येक माणसाला वैराग्य झालं पाहिजे याच्याकरता काकडा आहे. विठाला विठाला काय यादी दिली? अरे ही यादी उघडा कधी, यांची यादी बघा आणि मग तुमचं लेटर काढा. तुम्ही काय सांगता समाजाला? हे माझे, ते माझे, ते माझे. पुढे तर असं सांगतायत महाराज, असं सांगतायत, नाही रे नाही कुणाचे कुणी, नाही नाही कुणाचे हा जीव ज्या ठिकाणी गेलेला आहे, ज्या ठिकाणी हा जीव जाऊन बसलेला आहे, वार्तालाप चालू आहे. मायबाप, तुम्ही आतापर्यंत केलेल्या कर्माचा, प्रत्येक कर्माचा हिशोब द्यावा लागतो. तिथं विचारणारा बसलेला आहे. तुम्हाला असं बसवलेलं आहे, एका बाजूला देवाचे दूत बसलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला यमाचे दूत बसलेले आहेत. आपल्याला नेण्याकरता कधी देवाचे दूत देव येत नाही, आपल्याला नेण्याकरता कधी यम येत नाही. आपल्याला नेण्याकरता आलं कर्म जर चांगलं असेल तर देवाचे दूत येतात आणि कर्म जर चांगलं असेल तर यमाचे दूत येतात. कर्म कोणतंही असू द्या, नेण्यासाठी दूत येतात. गेलेल्या जीवाला बसवल्या जातं, त्यांना विचारलं जातं किती एकादशा केल्या होत्या. मी म्हणत होतो तुला, अरे या कष्टकरी कलियुगामध्ये मी तुला भाड्यानं पाठवलंय, भाड्यानं उसनं पाठवलंय. आणि पाठवलं असताना काहीतरी करारनामा लिहून दिला होता. आईच्या उदरामध्ये ज्या काळात होता त्या काळात तर फार वर्णन करत होता. 8वीनं पाय माझा नवस, आता तुला बाहेर काढलं, कुठे गेला तुझा नवस? मी विचारलं माझ्याशिवाय तुझं कोणी नाही, तर त्यावेळेस तू मला उत्तर देत होता. एकनाथ महाराज म्हणतात, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयीचे मेल्या. वा महाराज, मेल्या मागे विठ्ठला रे. वा रे रे
वाजवान टाळे यायचा करता का? तुम्हाला वाजवा वाटतात टाळ्या, पण वाजवा वाटत नाहीत, आहे का नाही? तुमचं हेच आहे महाराज, 100-500 कमी असले चालतात, पण टाळी मोकळी असली पाहिजे. टाळ्याची टाळाटाळ करसान तर तो यम तुम्हाला कवटाळल्याशिवाय राहणार नाही, कारण तो तुम्हाला कवटाळतो. ऐका, गेलेला जीव देवाच्या समोर बसलेला आहे. त्या गेलेल्या जीवाला विचारलं जातं किती पुण्य केलं, आतापर्यंत किती पुण्य केलं. महाराज मी खूप पुण्य केलं. कीर्तन ऐकलं कधी? नाही ऐकले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, नाही संत सेवा घडले दान, पूजा अवलोकन मूर्तीचे. तुकाराम महाराज म्हणतायत नाटाच्या अभंगात, हा अभंग आहे, मी तवा नाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी, तुझ मी आठवले नाही कधी वाचे कृपानिधी माय बापा, नाही ऐकिले गायले गीत धरले लाज सांडिले तर नावडे पुराण बसले संत केली बहुत परनिंदा, नाही केला करीला परोपकार, नाही दयाली पिढीचा परत करून तो केला व्यापार व्हायला फार कुटुंबाचा. तुमचा सगळ्याचा आशीर्वाद आहे. जगन्नाथ महाराज 4था वर्ग नपास आहे मी. विठाला चौथा. अरे मोठेपणा नाही बरं, जे खरं आहे ते. पण गजानन महाराजांची ताकद अशी आहे, ते स्वतः नागवे राहिले पण आमच्या अंगावर हजारो रुपयाचे कपडे दिले, ही आमच्या गजानन महाराजांची ताकद आहे. तुम्ही सेवाभाव ठेवा. कीर्तन जाऊ द्या रे, कीर्तन तुम्ही खूप ऐकले आणि आमच्यासारखे कीर्तनकार अनेक जाफराबादच्या बसस्टँडवरून पाठवून दिले. तुम्ही या महाराज, खाली भेटले वर भेटू नका, या. जीवनामध्ये तुमच्या खरं कीर्तन आणि खरी सेवा असली पाहिजे. हे तुमचं कीर्तन आहे, सेवा असली पाहिजे. आणि आज आम्ही तुमच्यासमोर बोलतोय, गातोय, थोडंफार वाजवतोय, थोड्याफार कथा करतो, ही जर कोणाची कृपा असेल तर आमच्या गजानन महाराजांच्या संस्थेत केलेल्या सेवेची कृपा आहे. सेवा केली आम्ही. आमचे हे वारकरी मुलं आहेत, परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थेचे विद्यार्थी आहेत. आज जवळपास 14 वर्षापासून मी ती संस्था चालवतो आणि त्या संस्थेतून अनेक विद्यार्थी तयार झाले. आपल्या या परिसरात नावाजलेला एक गायनाचार्य हनुमान काळे, तो सुद्धा आमचाच विद्यार्थी आहे. श्याम महाराज गालट परिवार, हे सगळे आमच्या संस्थेचे विद्यार्थी आहेत. एवढंच नाही, यांना फक्त एकच काम होतं, बाबा रे शिक्षण कमी असलं तर चालेल, पण सेवा ही समर्पण भावनेने असली पाहिजे. कारण सेवेचं फळ ताबडतोब भेटणार नाही, सेवेचं फळ उद्या भेटणार नाही, परवा भेटणार नाही, पण एक दिवस भेटल्याशिवाय राहणार नाही, हे सेवेचं फळ आहे. आणि आज त्या काळामध्ये आम्ही केलेला अभ्यास, केलेली श्री गुरुची सेवा, केलेली गजानन महाराज संस्थांची स्वच्छता, श्रमदान, त्याचं फळ आज कुठंतरी आम्हाला भेटतंय. हा त्याचा चमत्कार आहे. विठाला 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 विठाला. म्हणून हे पा, ही सगळी मुलं तयार होतात. आता हे 5वीचं लेकरू आहे, कसं वाजवते पा. आता बऱ्याच ठिकाणी कीर्तनं सुद्धा वाजवायला लागलं आणि त्यांना सांगितलं आहे, सुरेशदादांनी सांगितलं की तुमचे बारके गोपाल महाराज आणा, गोपाल महाराज आणा. आणि सगळी खेडेकर महाराज, ही सगळी तडेकर महाराज, निवृत्ती महाराज, मार्तन महाराज, अनिल महाराज, ही सगळी आपलीच मंडळी आहे. म्हटलं चला, कारण पत्रिका पूर्वीच्या कार्यक्रमाच्या सुद्धा आल्या होत्या, पण कार्यक्रम कॅन्सल झाल्यामुळे तारीख चेंज झाली, पण उपस्थिती तीच. तर माऊली महाराज सारखे लोक आहेत, सगळे आपले आहेत. आणि इथं जर तुमचं चुकत असेल तर चुकू द्या, कारण चुकीपासून माणसाची सुधारणा असते. तुम्ही जर सुरुवातीलाच घाबरत असाल, माझं चुकतं, मी पुढे जाऊच शकत नाही, निगेटिव्हिटी विचार जर तुम्ही करत असाल तर पॉझिटिव्ह समाजासमोर तुम्ही राहू शकत नाही. जोपर्यंत निगेटिव्ह विचार जात नाहीत तोपर्यंत पॉझिटिव्ह प्रकाश डोक्यामध्ये प्रवेश करत नाही. म्हणून त्यांना सांगण्यात येतं, सांगत असतो की चुकू द्या, चुकलं तर इथं म्हणत राहा, इथं गात राहा, इथं वाजवत राहा. एक दिवस तुम्ही आज छोट्या स्टेजवर वाजवता, एक दिवस तुम्ही मोठ्या स्टेजवर गाल्याशिवाय राहणार नाही. ही आपल्या मौनी बाबाची ताकद आहे. म्हणून आपण म्हणतोय, माझ्या राजांनो, माता पिता बंधू बहिणी कोणी नवपती निर्वाणे, इष्ट मित्र स्वजन सखे, तो जीव देवाच्या जवळ बसलेला आहे. देव विचारतो त्याला, का रे बाबा काय केलं होतं, किती एकादशी पकडल्या. तो उत्तर देतो, महाराज जवळजवळ एकादशीचा आणि माझा संबंधच नाही. वा, काय असते महाराज एकादश? देवाला विचारतो तो. देव म्हणतो, एकादशीला साबुदाण्याची खिचडी नसते का, ती एकादश. असं का, ज्या दिवशी खिचडी असते ती एकादश असते, आहे ना. आजकाल लोकांना नुसतं खिचडीसाठी उपवास पकडतात लोक. माझ्या राजांनो, देवाच्यासाठी उपवास पकडला पाहिजे, देवाच्यासाठी एकादश केली पाहिजे. त्याला विचारलं जातं, किती एकादश, किती कीर्तन? म्हणले, कीर्तनाचा, एकादशीचा, वारीचा माझा संबंध नाही. पण ज्यावेळेस त्याचं शेवटचं पान उघडलं जातं,
आणि आज शेवटचं पात्र बोललं जातं. बसलेला आहे जीव देवाच्या जवळ. देव म्हणतो मी असं असं केलं. त्याला विचारतो मी असं असं केलं, मी हे करायला पाहिजे नव्हतं. देव म्हणतो अरे जीवा बघ, हे लेटर उघडल्यानंतर तुझं पापाचं पान जास्त भरलेलं आहे, पुण्य कुठंच दिसत नाही. पण आज तुझ्या प्रथम पुण्यस्मरणाच्या दिनानिमित्त या ठिकाणी कीर्तन केल्यामुळे, पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन केल्यामुळे तुला मी या ठिकाणी मोक्ष प्राप्त करतो. आता माझा मुद्दा थोडा विस्कळीत झाला असेल, तुमच्या लक्षात नाही आला, त्याच्याकरता एक कीर्तन आहे. हजारो पाप करा, हजारो पाप करा, याचा अर्थ असा आहे हजारो पाप करा म्हणजे करा असं नाही बरं. एक उदाहरण, नाही तर म्हणसान वा पहिला महाराज भेटला आम्हाला पाप करा सांगणारा. हो काही लोक मनात लड्डू फोडतील, असं काही करू नका. हजारो करा. किती करा हजारो? उदाहरण ठेवा, वाल्या कोळ्या इतके करा. किती पापी होता तो? असं म्हणतात 7 राजन भरली होती, आणि भरलीच होती. म्हणतात कशाला भरलीच होती. एक माणूस मारला की एक खडा उचलायचा. खडा केवढा? सोयाबीनच्या बिया एवढा किंवा तुरीच्या बिया एवढा. एक खडा उचलायचा, राजनात टाकायचा. किती राजन भरली होती काकू? ओ काकू झोपल्या का तुम्ही? आहेत आहेत आहेत. किती? 7 राजन भरले होते. पण श्री गुरु खऱ्या संताची गाठ भेट पडल्यानंतर पाप करणं विसरला. इतकं पाप. तुमचा कितीही पाप असू द्या आणि तुमचा जीव मार्गस्थ होऊ द्या. पुण्यस्मरणाच्या दिवशी देवानं तुमचा इंटरव्ह्यू घेऊ द्या. तुमच्या शेवटचा इंटरव्ह्यू, शेवटचा पेपर देत असताना जर तुमच्या शेवटच्या पानावर जर तुमच्या पुण्यस्मरणानिमित्तानं कीर्तन होत असेल तर तेव्हाच देव त्याला मुक्त देतो. म्हणजे इतकी ताकद आहे. याचं कारण आहे माझ्या राजांनो, आपण सुद्धा आतापासून परमार्थाला आणि भक्तीला लागलं पाहिजे. बघा आमच्या संत महात्म्यांनी वर गेल्यानंतर मुक्तीचा विचार केला नाही. शांतीब्रह्म एकनाथ महाराज तर असं म्हणतायत की तुम्ही ज्या मुक्तीचा विचार करता ही फक्त संतांच्याच पदरामध्ये आहे, अर्थात संताजवळच आहे, आणि ती कष्टकरी कलियुगामध्ये या मृत्यू लोकामध्ये उपलब्ध आहे. ही मुक्ती नाही तर काय? हे स्वर्गाचं सुख नाही तर काय? तुम्ही म्हणसाल महाराज वर गेल्यानंतर आम्हाला सुख मिळते. शास्त्रकार तर असं वर्णन करतात काही मिळत नाही. अंधश्रद्धेत आहे तुम्ही अजून. कोण म्हणते सुख मिळतं? उघडा ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जे न कवनाची श्रवणी, तैसी सुख निंद्रा अर्थोनी इंगळाचेणे. विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणतात तुम्हाला या कष्टकरी कलियुगामध्ये या मृत्यू लोकामध्ये सुख वाटतं की भासतं? महाराज ते वाटतं. अज्ञानी लोकांना वाटतं आणि ज्ञानी लोकांना भासतं. वास्तविक पाहता सुख नाही आहे. तुम्हाला असं वाटत असेल, कोण म्हणतंय महाराज सुख नाही? हा बघा गावाच्या गावकरीमध्ये भला मोठा बांधलेला बंगला आहे, भला मोठा बांधलेला बंगला आहे, तो माझाच आहे विको. त्या बंगल्यात 2-2, 2.5 फूट पंचीच्या गाद्या आहेत. त्या गादीवर मी बसतोय. अगदी बसलं की स्प्रिंग सारखा मी उड्या मारतोय. त्याला विचारलं पाहिजे बाबा तुला खऱ्या अर्थानं त्या पंचीच्या गादीवर झोप लागते, बसा वाटते का? महाराज म्हणतात या कष्टकरी कलियुगामध्ये 2.5-3 फुटाच्या स्पंजच्या गादीवर बसल्यानंतर तुम्हाला जर ते सुख वाटत असेल तर ते सुख नाही. शास्त्राच्या भाषेत दणका दिला, तैसे सुख निंद्रा अर्थोनी इंगळाचे नाही. इंगळी पाहिली? इंगळी बरं जाऊ द्या. इचू इचू कोणाचा मित्र आहे तो? इचू बरं जाऊ द्या. तुम्हाला भोरा आवडतो की काळा आवडतो? कोणतं गाव आहे? वरखेड. भोरा आवडतो की काळा आवडतो? काळा आवडतो का? शाबास. मस्त आहे, काय हरकत नाही. मी गाडीत आणलेला आहे, पाठवतो 1-2. सज्जनांनो, एक विंचून एक भोरा विंचू एक काळा विंचू, पण असं म्हणतात की 12 विंचू मिळून एका इंगडीमध्ये ताकद असते. तेवढं दुःख आहे. मग या कष्टकरी कलियुगामध्ये तुम्हाला सुख मिळतंय का भासतंय? महाराज म्हणतात सुख नाही आहे. कारण या कष्टकरी कलियुगामध्ये सुख भासत असतं ते मुळात नाही आहे. आणि तुम्हाला कलियुगात जर सुख शोधायचं असेल, पाहायचं असेल तर कीर्तनामध्ये या. हे कीर्तनात सुख आहे. ही गाणारी सुख देतात, वाजवणारी सुख देतात, सांगणारी सुख देतात. आणि मला असं वाटतं ऐकणाऱ्याला सुद्धा सुख भेटतंय. निगेटिव्ह विचार निघून जातात, पॉझिटिव्ह विचार काहीतरी येतात. म्हणजे आमचे कीर्तनकार लोक कीर्तनाच्या शेवटी सांगतातच की चांगलं असेल तर घेऊन जा आणि वांगलं असेल तर टाकून द्या. एका ठिकाणी मी असंच सांगितलं, नेमकी 400 रुपयाची मारली मी चप्पल. आणि चप्पल मारली तर मारली, चप्पल घालून हिंडत होता तळेकर महाराज. मी म्हटले होती पॅरेगॉन कंपनीची माझी दिसते. ए चुब्बस म्हणे महाराज तू. म्हटलं कसं काय खोटं बोलतो म्हणे तू नाही का म्हणे कीर्तनात सांगितलं चांगलं चांगलं घेऊन जा आणि वांगलं टाकून द्या. म्हटलं मग चांगलं घेतलं ठीक आहे, वांगलं काय म्हणे ही काय नकाशा झालेली चप्पल आपली. म्हणजे त्याची चप्पल ठेवली आणि माझी चप्पल घातली.
म्हणून काही लोक म्हणतात की यांचा देव देवळात असतो, चित खेटत असतो, पण मला तरी असं वाटतं की लक्ष तुमचं चपलीकडे असलं पाहिजे. कारण काही लोक नुसतं चपलीकडेच आलेले असतात आणि चप्पल नेणं म्हणजे काही तुमच्या मनी पुण्याचं काम आहे असं काही नाही. आपल्या डोक्यावरची इडापिडा जाणं हे चप्पल नेणाराचं काम आहे. शक्यतो नेली नाही पाहिजे. कारण म्हणेल मी तुम्हाला, बरे झाले देवा निघाले दिवाळी, पण या दुष्काळी पिढा गेली. याची उपमा त्याच्याशी देता येणार नाही, पण चप्पल गेली की दलिंद्री गेली असं लोक म्हणत असतात. कीर्तनातून निगेटिव्ह विचार टाकून द्या आणि पॉझिटिव्ह विचार घेऊन जा. कोणते पॉझिटिव्ह विचार नेले पाहिजे? आजच्या कीर्तनातून तुम्हाला काय शिकायला मिळतं? तुम्हाला वाटत होतं की गेल्यानंतर आम्हाला कोणी विचारणार नाही, पण तुकाराम महाराज म्हणतात विचारणार आहे. एकनाथ महाराज म्हणतात विचारणार आहे. तुम्हाला जर मुक्त व्हायचं असेल ना माझ्या राजांनो, तर जीवनामध्ये काय केलं पाहिजे? जे माझ्या तुकाराम महाराजांनी केले अभंगाच्या पहिल्या चरणात. याजसाठी केला होता वा महाराज. याजसाठी केला होता याजसाठी केला होता याजसाठी केला याजसाठी केला होता याजसाठी केला होता याजसाठी केला होता याजसाठी केला होता शेवटसाठी आता निशिंदीने पावलो विसावा आता निशिंदीने पावलो विसावा शेवटीसाठी शेवटीसाठी आता निशिंदीने पावलो विसावा आता निशिंदीने पावलो विसावा याजसाठी केला होता देवटाचा दिस गोडवावा देवटाचा दिस गोडवावा याजसाठी केला होता देवटीचा दिस गोडवावा देवटीचा दिस गोडवावा गोपार हरि जय विठोबार कुमारी हरि जय विठोबार कुमारी विठोबार कुमारी विठोबार कुमार 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 कुमारी हरि जय विठोबार कुमार जय ढोबार घुमाई जय ढोबार घुमाई ढोबार घुमाई जय ढोबार घुमाई जय ढोबार जय ढोबार घुमाई ढोबार घुमाई ज्ञानदेव ढोबार कृष्ण भगवान जय ढोबार घुमाई ढोबार जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतायत, याजसाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटरिया धावा तृष्णेची या. सजनांनो,
तुमचा आमचा प्रत्येकाचा शेवटचा दिवस तुकोबासारखा व्हावा यासाठी आपण आतापासून तयारीला लागलो पाहिजे. लागलं पाहिजे ना तयारीला? बोलू नका. आपण तयारीला लागलं पाहिजे. बसा खाली बसा. कशासाठी तयारीला लागलो पाहिजे? माझ्या राजांनो, आपला सुद्धा शेवट गोड झाला पाहिजे याच्याकरता. ऐका, आपण सगळे लोक भाग्यवान आहोत की आपल्याला हा नरदेह मिळाला. हा नरदेह मिळालाच नाही तर हा नरदेह भारत देशामध्ये मिळाला. भारत देशामध्ये मिळालाच नसून हा साधू संतांच्या सानिध्यात मिळाला. कोणीतरी सांगणारा असल्याशिवाय तुम्हाला नरदेहाची किंमत कळत नाही. या कष्टकरी कलियुगामध्ये शास्त्रकारता असं सांगताय, हा नरदेह मिळाल्यानंतर हा नरदेह जर देवाच्या चरणावर लीन होत नसेल तर मिळून फायदा काय? म्हणून नरदेह मिळाल्यानंतर जर याची किंमत तुम्हाला कळत नसेल तर जन्माला येऊन फायदा काय? महाराज वर्णन करतायत. ऐका ऐका, साधू संतांना हा नरदेह मिळाला आणि कळाला म्हणून ते जिवंतपणे मुक्त झाले. ज्या मुक्तीची गेल्यानंतर आपण लोक अपेक्षा करत असतो. एकनाथ महाराज म्हणतात, मेल्यावरी मोक्ष प्राप्त होत असे जे म्हणती ते अतिशय मूर्ख. शांतीब्रह्म एकनाथ महाराज चिरंजीव पदामध्ये वर्णन करतात. काही लोक वर्णन करतात, काही लोक अपेक्षा करतात. आशा असते लोकांना, अरे कर परमार्थ गेल्यानंतर तू मुक्त होशील, अजून तू अंधारातच आहे बाळा. वर्णन केलंय माझ्या संतांनी, मेल्यावर मोक्ष प्राप्त होत असे जे म्हणती ते अतिशय मूर्ख. या कष्टकरी कलियुगामध्ये मेल्यानंतर माणसाला मोक्ष मुक्ती प्राप्त होते असा जो म्हणत असेल, महाराज क्षमा मागून बोलतोय, महाराज त्याला शिवी देत आहेत, मूर्ख म्हणतायत. हा, तुम्हाला काय वाटतं? तुकाराम महाराजांनी सांगितलंय आम्हाला, आमचा शेवटचा दिवस गोड झाला आणि प्रापंचिक लोकांचा शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे, याकरता काहीतरी केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? महाराज म्हणतात, अट्टहास केला पाहिजे. आम्ही आमच्या जीवनामध्ये अट्टहास केला. म्हणून ज्याची अपेक्षा प्रापंचिक लोक करतात, आम्ही आमच्या जीवनामध्ये अट्टहास केला. ज्याची अपेक्षा प्रपंच करणारा जीव करत असतो. कशाची अपेक्षा करतो आपण? सुखाची अपेक्षा करतो, मुक्तीची अपेक्षा करतोय. माझे तुकाराम महाराज म्हणतात, ज्याची अपेक्षा अशा तुम्ही करताय ना ती आमच्या खिशात आहे. खिशात म्हणतात ना, मोक्ष आम्हा घरी कामारी ये दासी होय सांगू अशी तुका म्हणे. तुकाराम महाराज जिवंत उदाहरण देत आहेत. महाराज म्हणतात, ज्याच्या करता प्रापंचिक जीव धडपड करतोय, कष्ट करतोय मिळण्याकरता, ते आमच्या घरी आहे. एवढंच नाही, काम करते आमच्या घरी, राबते आमच्या घरी. म्हणून या कष्टकरी कलियुगामध्ये साधू संतांनी जो मार्ग तुम्हाला दाखवला ना माझ्या राजांनो, त्याचं अवलोकन करा, त्याचा स्वीकार करा. जिवंतपणे मोक्ष मुक्ती तुम्हाला मिळल्याशिवाय राहत नाही. ही संतांच्या शब्दाची ताकद आहे, असला पाहिजे. शेवटी ज्या पत्नीला तुम्ही पत्नी म्हणता ती पत्नी उपयोगाची नाही, झालं आपलं कीर्तन. ज्या पतीला तुम्ही पती परमेश्वर समजता तो पतीही आपला नाही. कधी ग्रंथ वाचा, ज्ञान वाचा, हे कळेल तुम्हाला. आपण मानतो त्यांना, मानलं पाहिजे, मानावं लागतं म्हणून मानतोय. वास्तविक पाहता ते नाहीत. सांगितलंय मी तुम्हाला, आता प्रमाण दिलं, बहीण कोणाची, भाऊ कोणाचा, कोण कोणाची, सखे सोयरे. हे जे दिसतंय ना हे कामापुरते आहेत. हे जे दिसतंय हे स्वार्थापोटी तुमचे आमचे झालेले असतात. एकदा का तो स्वार्थ संपला की ते सुद्धा संपत असतात. हा, खरं सांगू, या कष्टकरी कलियुगामध्ये आपल्यावर फक्त सगळ्यात जास्त उपकार जर कोण केले असतील ना तर ते साधूंनी केलेले आहेत. विठाला विठाला ज्यांना आपण आपलं मानतो, मानायला पाहिजे, त्यांना मानत नाही. आणि ज्यांना आपण आपलं मानतो ते आपले होत नाही. कबीर महाराज फार वर्णन करतात. महाराज कबीर महाराज आणि एकनाथ महाराजांचे अभंग मला खूप आवडतात. त्याच्यामुळे मी जास्त एकनाथ महाराज आणि कबीर महाराज वाचतो. हे दोहे सांगतात आपल्याला, पण दोह्यात दणके देतात. काय सुपर दणके आहेत त्यांचे, घेण्यासारखे दणके. ऐका, कधी कधी पत्नी म्हणते पती परमेश्वर माझा आहे, पण पत्नीचा कुठंतरी स्वार्थ असला पाहिजे. मी सुरुवातीला एक सुभाषित सांगितलंय, धनानि भूमो पशुवोश्य गोष्टी भार्या ग्रहद्वारे जनस्मशानी देहसितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीवैका. काय स्वार्थ आहे याच्यामध्ये? ऐका, तुम्ही लहानपणापासून शेवटच्या श्वासापर्यंत फक्त पैसा 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 करते है, सब पैसे पे मरते है ना रे? पैसा पैसा क्या करते हो, सब पैसे पे मरते हो. शेवटच्या
लहानपणापासून शेवटच्या श्वासापर्यंत फक्त पैसा 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 करतो, इतका पैसा पैसा करतो, इतका पैसा पैसा करतो, इतका पैसा कमावतो, इतका पैसा कमावतो आणि पैसा आल्यानंतर इतका कंजूस आणि इतका चिक्कट होतो ना महाराज. गावात जर सप्ताह असले तर 100 रुपयाच्या वर वर्गणी देत नाही, इतका चिक्कट होतो. असतात ना लोक. महाराज ईश्वराच्या कृपेने, पांडुरंगाच्या कृपा आशीर्वादाने तुम्ही कमावलेलं धन जर तुमच्याकडे असेल तर शास्त्रकार वर्णन करतात, तुम्ही कमावला ना राजांनो पैसा, खूप पैसा कमवा, खूप कमावला, खूप कमवा, पण कमावलेल्या पैशातला 100% पैशातला 10वा हिस्सा हा सत्कर्मा करता गेला पाहिजे. विठाला विठाला 100% कमावलेल्या धनातला जर 10वा हिस्सा समाज कार्याकरता, धर्म कार्याकरता, परमार्थ करता जात असेल तर त्या 90% धनाची शुद्धता होत असते. तुमच्याजवळ जर जास्त असेल तर शास्त्रकार म्हणतायत, आमचे कबीर महाराज म्हणतात, ते घोराच्या कोठ्यामध्ये सळल्याशिवाय राहत नाही. धनानी भूमौ पशवस्य गोष्टी म्हणजे काय, याचा अर्थ काय? धनानी भूमो, भूमौ म्हणजे जमीन, पशुवस्य म्हणजे गुरढोरांच्या कोठ्यात कमावलेलं धन, कमावलेलं धन गुराढोरांच्या कोठ्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये पुरल्या जातं. ज्यानं पुरलं तो शिल्लक राहिलेला नाही, ज्यानं पुरलं तो शिल्लक राहिलेला नाही. भार्या ग्रहद्वारे, भार्या म्हणजे बायको, ग्रह म्हणजे घर, द्वार म्हणजे दरवाजा. बायको घराच्या दरवाजापर्यंत येते. जना स्मशाने गावातले लोक चर्चा करत असतात, अमुक टमुक भाऊ होते, चांगलं काम होतं. काही लोक म्हणतात वांगलं काम होतं, बरा गेला. काही लोक म्हणतात नाही हो, चांगले होते, चाला. चांगला असला तरी अंतिम संस्काराला जातात आणि वांगला असला तरी अंतिम संस्काराला जातात. कीर्तनातून घेऊन जा माझे हे शब्द. कोणते? माणूस चांगला असला तरी मातीवर गेलो पाहिजे आणि वांगला असला तरी मातीवर गेलो पाहिजे. अंतिम संस्काराला गेलंच पाहिजे. एकदा एखाद्याच्या मुलीचं लग्न चुकलंच चालेल, पण माती नाही चुकली पाहिजे. विठाला 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 माती नाही चुकली पाहिजे. का? तुमच्या घरी जर पाहुणा आला तर तुम्ही त्याला वाटी लावण्याकरता जाता, बाय भेटू या पुन्हा. तुमच्या घरी जर पाहुणा आला तर तुम्ही वाटी लावण्याकरता जाता. जसं त्या पाहुण्याला तुम्ही आज वाटी लावता तसं तुम्ही सुद्धा कोणाच्या घरी पाहुणे म्हणून जासाल आणि तुम्हाला सुद्धा कोणीतरी बाय बाय करणारा असेलच की रे बाबांनो. म्हणजे आज 4 जणांच्या खांद्यावर जातो, तुम्ही पाठीमागे आहे, उद्या तुम्ही पुढे राहाल, तुमच्या पाठीमागं कोणीतरी राहीन. म्हणून अंतिम संस्काराला गेलं पाहिजे. म्हणून एखाद्या वेळेस शुभ कार्यात नाही गेलं तरी चालेल, पण अंतिम विधीला गेलं पाहिजे. दुसरी गोष्ट, देवाच्या देवळात दर्शन नाही घेतलं तरी चालेल, पण स्मशानभूमीचं घेतलं पाहिजे. विठाला विठाला तुम्ही म्हणसाल मला हे कसं शक्य आहे, आम्हाला तर रातच्या जायला भेव लागते. भ्यायचं नाही, ते तुमचं घर आहे, कशाला भेता? आपल्या घरात काय भ्यायचं मावशी? जगन्नाथ बाबा आपलं घर आहे, बरोबर स्मशानभूमी दिसली की राम 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 राम. कशाला राम राम करतो? अरे तुझी हक्काची इस्टेट आहे, ती तुझी प्रॉपर्टी आहे, तुझा 7/12 आहे तिथं लिहिलेला, कंप्लेंट आहे सगळं. तुम्हाला स्मशानभूमी पाहिल्यानंतर भेव लागत असेल, घाबरत असाल तुम्ही, तर अजून तुम्ही अंधारातच आहे. कारण तुमची सगळ्यात मोठी प्रॉपर्टी स्मशानभूमी आहे. कबीर महाराज म्हणतायत, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. हे 3.5 हाताचा नरदेह तुम्हाला दिला. आणि मला असं वाटते की स्मशानभूमी सुद्धा 3.5 पत्राचीच असते. 3.5 टीन लावलेले असतात. असं सरण रचलेलं असतं, ते सरण रचलं जातं, ते सुद्धा 3.5 मीटरचंच असतं. मोठी भानगड आहे महाराज. एकदा देवाच्या देवळात जाऊन दर्शन नाही घेतलं तर चालेल, पण स्मशानभूमीचं दर्शन घेत जा. म्हणून ज्या लोकांना तुम्ही तुमचं मानता ना, ती लोक तुमचे नसतात. जी लोक तुम्हाला तुमचं मानतात त्या लोकांना सोडू नका. कोण आहे मग तुमचं? कबीर महाराज म्हणतात, जितके घरचे तुमच्यावर प्रेम करतात असं तुम्हाला वाटते, कबीर महाराज म्हणतात त्याच्यापेक्षा परकी तुमच्यावर प्रेम करतात. कारण एखाद्याचं सानिध्य, एखाद्याची संगत जर तुम्हाला लाभली ना मायबापांनो, जिंदगी के साथ भी आणि जिंदगी के बाद भी. म्हणून सजीवांपेक्षा निर्जीवावर प्रेम करा. एकदा का त्या निर्जीवावर तुम्ही प्रेम केला, ते निर्जीव शेवटपर्यंत तुमचा हात सोडत नाहीत. खरी एक खोटी गोष्ट महाराज ऐका. विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई, निवृत्तीनाथ महाराज, सोपान महाराज हे एका निर्जीव भीतीवर बसले होते. कशावर बसले होते हे तर उदाहरण सगळ्यांना माहिती आहे ना. निर्जीव चालविली भंती, हरली चांगय्याची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. निर्जीवावर प्रेम करा, कारण
सगुण असणारे सजीव एक दिवस बेमान होतील, निर्जीव चंद्र सूर्य आहे तोपर्यंत बेमान होत नाही. ज्या विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईने निर्जीव भिंत चालवली, त्या भिंतीवर आजही लोक जाऊन नतमस्तक होतात. ती भिंत निर्जीव आहे का सजीव आहे? हो, निर्जीव आहे, पण तिनं संगत संताची केल्यामुळे आजही लोक तिचं दर्शन घेतात. ऐका, एक उदाहरण सांगतो आणि सेवेला विराम देतो. ऐका, ज्या पत्नीला, ज्या मुलाला, ज्या सगळ्या कुटुंबातल्या नातेवाईकाला आपण आपलं म्हणतो, शास्त्रकार म्हणतात, बाबा रे, अंतकाळी नाही बा कोणी सांगाती. तुम्हाला जर असं वाटत असेल ना की हे सगळे माझे आहेत, हे कुठंतरी स्वार्थापोटी तुझे आहेत बाबा, या जगात तुझं कोणी नाही. मला असं वाटते लाकडाशिवाय आपलं कोणी नाही. एकच उदाहरण सांगतो, लाकडाशिवाय. ऐका, ज्या वेळेस आपण आपल्या आईच्या उदरामध्ये असतो, 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये राहतो, विकू कमी करा, 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये राहिल्यानंतर आपली आई प्रसूत होते. आणि मला असं वाटते ज्यावेळेस आई प्रसूत होते त्यावेळेस आई ज्या ठिकाणावर प्रसूत होते ती बाज लाकडाची असते. ऐका, आता बाजीवर आपण प्रसूत होतो, लाकडाचा आणि आपला संबंध आहे. सजीवाचा निर्जीवाचा जेवढा आपला संबंध आहे तितका सजीवाचा नाही. बस एकच उदाहरण सांगतो, ज्यावेळेस आपण प्रसूत होतो त्यावेळेस आपला जन्म त्या बाजीवर होतो. मला असं वाटते ती बाजसुद्धा लाकडाची असते. काही कालांतरानं तुमचा जन्म झाला, त्या खाटेवरून तुम्हाला उचलल्या जातं. दोरीनं बांधलेला पाळणा असतो, तो पाळणासुद्धा लाकडीचाच असतो. ऐका, लाकडाचा फार संबंध आहे. हे लाकूड तुम्हाला राख होईपर्यंत सोडत नाही. मारतण मारा, राख होईपर्यंत सोडत नाही. शेवटी या लाकडासोबत तुम्हाला जावं लागतं. एखाद्या नदीत, तलावात, धरणात, डबरात कुठंतरी नेऊन टाकावं लागतं, तेव्हा ते तुमची संगत सोडतं, तशी सोडत नाही. लाकडाची राख होईपर्यंत तुम्हाला सोडत नाही. आई प्रसूत होते त्या बाजीवरती बाजसुद्धा लाकडाची असते. जन्म झाल्यानंतर ज्या पाळण्यात आपल्याला टाकला जातो तो पाळणासुद्धा लाकडाचाच असतो. काही कालांतरानं आता आपण लहान राहत नाही, आता रांगायला लागतो, चालायला लागतो. आणि मला असं वाटते रांगता रांगता जे खेळणं तुमच्या हातात येतं ते खेळणंसुद्धा उतर द्या पटापट, लाकडाचंच असतं. आता इलेक्ट्रिकचे आले तो भाग वेगळा आहे, पण लाकडाचा संबंध लय आपला असला पाहिजे. खेळणं सुद्धा लाकडाचं असतं. कॉलेजात जातो, गावाच्या गावखरीत जातो, मला असं वाटतं क्रिकेट खेळतो, ती बॅटसुद्धा लाकडाची असते का? मला वाटलं लोखंडाची असते. लाकडाचीच असते. काही कालांतरानं आता उपवर होतो, लग्नाचे यज्ञ होतो, हळद लागते. मार्तंड महाराज, ज्या दिवशी हळद लागते त्या दिवशी ज्या पाटावर बसतो तो पाडबी लाकडाचाच असते का? लाकडाचाच असतो. काही कालांतरानं महाराज मुलं बाळ झाले, लग्न वगैरे झालं, घरात नातू पण तो हळहळ करू लागले. आबाने सांगितलं, बंड्या माझा हात धर रे, मला चालता येत नाही. बंड्या म्हणते, तू बघ तिकडं काय करायचं, तर मी नाही तुझा हात धरत. म्हातारपणामध्ये ज्या दिवशी तुमचा नातू तुम्हाला मदत करण्यासाठी नाकार देतो त्या दिवशी म्हाताऱ्याच्या हातात जो आधार असतो ती काडीसुद्धा असते लाकडाचीच. बघा किती संबंध आहे आपला लाकडाचा. ज्या गोष्टीला आपण पर्क समजतो ती गोष्ट तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत साथ देते. मग सख्यांना आपण आपलं मानलं पाहिजे का निर्जीवांना आपण आपलं मानलं पाहिजे? निर्जीवाला मानलं पाहिजे. मग आतापासून काडी हातात घ्या. महाराज, त्या काडीचा फार आपल्याशी संबंध आहे. आजोबाला आधार जी काडी देते ती सुद्धा लाकडाची असते. काही कालांतरानं आजोबा थकले, मरण पावले, मला असं वाटते ज्या किडीवर बांधल्या जातं ती किडीसुद्धा लाकडाचीच असते. आणि जी किडी ज्या सरणावर ठेवल्या जाते ते सरणसुद्धा लाकडाचं असते. वंदनीय कबीर महाराज फार सुंदर सांगतात. ऐका, क्या जीवन क्या मरण कबीरा, खेल रचाया लकड़ी का, जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का. आले का तुमच्या लक्षात? क्या जीवन क्या मरण कबीरा, खेल रचाया लकड़ी का, जीते भी लकड़ी मरते भी लकड़ी, देख तमाशा लकड़ी का. शेवटच्या सरणाची राख होईपर्यंत तिला ते काळी ते लाकूड
तुमची साथ आणि संगत सोडत नाही. माझ्या राजांनो, कबीर महाराजांनी निर्जीवावर जास्त प्रेम केलं आहे. तुमच्या माहितीकरता साधू संतांनी निर्जीवावर जास्त प्रेम केलं आहे. त्याचं कारण एवढंच आहे की तुमचे गणगोत, तुमचं नातेवाईक तुमचे दिसतात पण तुमचे नसतात. जेवढे निर्जीव तुमच्यावर प्रेम करतात तितके सगुण आणि स्वरूप असणारे करत नाहीत. म्हणून आपण काय केलं पाहिजे माझ्या राजांनो, तुमचा सुद्धा शेवट गोड झाला पाहिजे. याच्याकरता साधूच्या सानिध्यात आलं पाहिजे, संतांच्या सानिध्यात आलं पाहिजे. आणि आजपासून का होईना तुम्ही जीवनामध्ये अट्टहास केला पाहिजे. कोणता अट्टहास? जो माझ्या तुकाराम महाराजांनी केला. कशा करता? शेवटचा दिस गोड व्हावा, शेवटचा दिस. आजचा दिवस गोड झाला पाहिजे. आणि आज ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तन आहे, मला तरी असं वाटतंय नारदाच्या गादीवरून स्वर्गवासी, कैलासवाटी, वैकुंठवासी, स्वानंद सुखाला प्राप्त झालेले परशुराम महाराज आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं मुक्ती झाले असतील. आणि आजचं कीर्तन माझं त्यांच्या चरणावर समर्पण झाल्यासारखं मला वाटेल. याचं कारण आहे की आजचा दिवस त्यांच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आजच्या दिवशी ते खऱ्या अर्थानं मुक्त झाले. म्हणून आजपासून या लोकांना पात्र वाढण्याची गरज झालं ना. आता पुण्यस्मरण आणि आजच्या दिवशी वर्षश्राद्धाच्या दिवशी, काही ठिकाणी पुण्यस्मरण म्हणतात, काही ठिकाणी वर्षश्राद्ध म्हणतात. पण त्याचे अर्थ दोन आहेत. ज्या दिवशी सर्व परिवार, सर्व फॅमिली त्यांची मनातून स्मरण करतात आणि पहिलं स्मरण ज्या दिवशी होते त्यांना पुण्यस्मरण म्हणतात. आणि आजच्या दिवशी बाबा गेलेली व्यक्ती मुक्त होते त्यांना श्राद्धातून मुक्तता म्हणतात, म्हणजे वर्षश्राद्ध. ज्ञानेश्वर बोलण्यासारखं खूप काही आहे, पण बोलण्याच्या आवेशामध्ये आपण बोलत जातो. पण टाईम कधी कोणाचा बांधलेला नसतो. राम नाम पे तूने बंदे क्यों अपना मुख मोळा, दोडा जाए रे समय का घोडा. नाही का? तुम्हाला गंज बोला वाटतं, तुम्हाला फार गप्पा करा वाटतात साधूच्या, पण घड्याळीला पुण्याचे गप्पा केला तर ती काही कोणाचं ऐकत नाही, ती पुढे जात असते. म्हणून आदरणीय सुरेश दादांनी मला या ठिकाणी निमंत्रण केलं, ज्यांच्या प्रेमापोटी या ठिकाणी येण्याचं सौभाग्य झालं. सर्व महाराष्ट्रातील तमाम गुणीजन महाराज मंडळी आहेत. आमचे माऊली महाराज, जगन्नाथ महाराज, निवृत्तीनाथ महाराज, आदी करून आमचे देवडे महाराज, ही सगळी महाराष्ट्रातली गाजलेली, नावाजलेली कीर्तनकार, गायक, वादक मंडळी आहे. हे माझ्या कीर्तनासाठी उपस्थित म्हटले, याच्यापेक्षा अजून काय सौभाग्य पाहिजे आहे का नाही? मार्तंड महाराज आहेत. आज मार्तंड महाराजांचं महाराष्ट्रामध्ये नाव आहे. वास्तविक पाहता मी त्यांना पाहिलं, कशातच नव्हते म्हणजे संप्रदाय क्षेत्राची जास्त आवड नव्हती. पण काय ज्ञानोबा तुकोबांनी त्यांच्यावर कृपा केली. एक तारीख खाली नाही हो, त्या काही द्यायची डायरी. आम्ही त्यांना म्हणत असतो कधीतरी आम्हाला देत जा बाबा त्यातल्या. हां, महाराज विश्व माऊली ज्ञानोबा गजानन महाराज तुमच्यावर अशीच कृपा करत राहो. आज तुमच्यावर स्वेटी स्विफ्ट आहे, माऊलीची कृपा झाली तर फॉर्च्युनर आली पाहिजे अशी आमची इच्छा आहे. म्हणून तुमच्या प्रेमापोटी आम्ही या ठिकाणी आलो आणि तुमच्याचमुळे मला या जाफराबाद तालुक्याचं, भोकरदन तालुक्याचं दर्शन होते. म्हणून वेडे वाकडे का होईना, जे काही तुम्हाला घेण्यासारखं वाटत असेल हे श्री गुरु गजानन महाराजांचं, मौनी बाबांचं, आणि काही चुकीचे शब्द बोलण्याच्या आवेशामध्ये निघाले असतील ना, तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. पुनश्च एकदा सुरेश दादा आणि त्यांचा परिवार, त्यांचा मित्रवर्ग, आमच्या माऊली या सगळ्या लोकांनी मला या ठिकाणी निमंत्रण केलं, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. गायनाच्या साथीला ही सगळी गायक वादक मंडळी यांनी सुद्धा मला सांभाळून घेतलं. साऊंड सिस्टीमवाल्यांनी सुद्धा अतिशय सुंदर सेवा दिली, त्यांनी सुद्धा मला या ठिकाणी सांभाळून घेतलं. सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि थांबतो. फक्त एक विनंती करतो की ज्या गजानन महाराज संस्थेमध्ये आम्ही शिकलो त्यांचं एकदा मोठ्या प्रेमानं भजन करा. सगळ्यांनी हात असे वर करायचे, मस्त, कोणाचे हात खाली नसले पाहिजे, मस्त एक आवाज आला पाहिजे. नामस्मरण गजाननाचे गण गण गणात पोते, अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात पोते. बोला अखंड चिंतन, एक आवाज, एक टाळी, टाळी वर हात दिसू द्या. तुमच्या गावाचं नाव महाराष्ट्रात गेलं पाहिजे, कारण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या जाणार आहे. वर हात, वर हात.
गण गण गणात बोते म्हणूया गण गण गणात बोते गण गण गणात बोते करूया गण गणात बोते नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोते अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोते गुरु गजानन महाराज बोलल्या एक सूचना आहे ऐका 2 मिनिटं कोणी उठू नका. माऊली सूचना देणार आहेत कोणी उठू नका. ऐका एक सूचना आहे आपल्या गावामध्ये महिला भजन मंडळी पुरुष भजन मंडळी असतील त्यांच्याकरता एक विशेष सूचना देतो दरवेळेस देतो मी आलो की आपल्या चिखली गावामध्ये अर्थात चिखलीमध्येच परमहंस रामकृष्ण मौनी बाबा यांचा 120वा जन्मोत्सव उत्सव सोहळा चालू आहे. आजपासून रामकथा प्रारंभ झाली. त्यानिमित्ताने मौनी बाबांचा 109वा जो जन्मोत्सव आहे या जन्मोत्सवाच्या उत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून वारकरी महिला भजनी मंडळ पुरुष भजन मंडळ त्या ठिकाणी येत असतात. आपल्या गावातील सुद्धा दिंडी जर त्या ठिकाणी आली तर तुमचं स्वागत आहे. कारण महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून आलेल्या भजनी दिंड्या त्या भजनी दिंड्यांना मौनी बाबा संस्थांच्या माध्यमातून टाळ मृदंग वीणा याचं वाटप आपण चालू केलेलं आहे. तुमच्या महिला मंडळीची पुरुष मंडळीची दिंडी जर योग्यरित्या वाटत असेल नियमात बसत असेल तर त्यांना आम्ही आमच्या संस्थांच्या तर्फे त्या ठिकाणी भजनी साहित्य वितरण करणार आहोत. म्हणून चिखलीला या मौनी बाबाचं दर्शन घ्या आणि मौनी बाबा संस्थानला एकदा का होईना आपण सगळ्यांनी या ठिकाणी भेट द्या. यानंतर विठ्ठल जे जे विठ्ठल विठ्ठल जे जे विठ्ठल बोले रे बोले देवा कोणी उत्तरे